बुलढाणा जिल्ह्यामध्ये अद्यापही 6.5 लाख हेक्टरवरच्या पेरण्या या पावसाअभावी खोळंबून आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। गेल्या आठवड्यात अनेक भागात चांगला पाऊस बरसला तर काही भागात अजूनही पावसाची प्रतीक्षाच आहे। मात्र ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या आहेत त्यांची कापूस आणि सोयाबीनची पिकं वाढत्या तापमानामुळे करपून जाण्याची भीती आहे। त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे। आढावा घेतले आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी। या शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था आहे त्या पेरणी केल्यानंतर अशा प्रकारे ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचनाचा आता ते या ठिकाणी फायदा घेत आहेत। आपण जर का बघितलं तर बुलढाणा जिल्ह्यात जवळपास 6.5 लाख हेक्टरवर अद्यापही पेरणी बाकी आहे। जवळपास 5 ते 60% पेरण्या या झालेल्या आहेत। मात्र पेरणी केल्यानंतर पावसाने उघडीप दिल्यामुळे पेरणी केलेल्या पिकाची आता मोठं नुकसान होत आहे। तापमानातही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर या अशा प्रकारे पेरणी केलेले पीक हे जमिनीच्या वर आले। मात्र ते जे कोवळे कोंब आहेत त्यांना उन्हामुळे खूप मोठा फटका बसत आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांची सिंचनाची व्यवस्था आहे त्या शेतकऱ्यांना आता सिंचनाचा सहारा घ्यावा लागत आहे। मोठ्या प्रमाणावर पावसाने उघडीप दिल्यामुळे आणि पेरणी योग्य पाऊस न झाल्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे त्यांना मात्र आता मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। अद्यापही बुलढाणा जिल्ह्यात 90% वर पेरण्या या खोळंबलेल्या आहेत। मात्र अनेक ठिकाणी पाऊस आहे तर अनेक ठिकाणी पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता वाढलेली आहे। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।